गुड. सो बऱ्याच एक जणांनी आपला 1 वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा फोटो वगैरे टाकलाय आणि खूप छान बदल दिसतोय मला. चेहऱ्यामध्ये खूप लोकांचा बदल दिसला की ज्याच्यामध्ये डोळ्यांमध्ये तेज आलेलं आहे, स्किनचं टेक्स्चर बदललेलं आहे. तर तुम्ही ऑब्झर्व करून बघा. कारण आपण जेव्हा रोज स्वतःकडे बघतो किंवा आपल्या आसपासची माणसं रोज आपल्याला बघत असतात, त्यांना तो फारसा फरक जाणवत नाही. तर हे मागे जाऊन बघण्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर ज्यांनी ज्यांनी त्यांचा फोटो टाकलाय त्यांना काय वाटलं स्वतःचा फोटो बघितल्यावर? कारण काही लोकांनी त्यांच्या स्टेटसमध्ये पण ठेवलंय की बिफोर आणि आफ्टर टाईपमध्ये. तर ज्यांनी ज्यांनी टाकलंय त्यांना काय सांगायचंय की तुम्ही स्वतःला जेव्हा बघितलं तर काय फरक जाणवला तुम्हाला? कोणीतरी एकानी सांगा. कोण आहेत? उषा, स्वातिमा आहेत. जय स्वाती. गुरुदेव मग. हा, सांगा तुम्हाला काय फरक जाणवला? एक तर विजन अचीव झालं जे खूप दिवसापासूनचं होतं की एक अराउंड 60, 58, 60चं एक वेट, एक विजन दिलेलं होतं खूप आधी माझं, ते एक विजन अचीव झालं. आणि येस, एक्सेल पासून एम मध्ये आले. आणि पुढं इंचेस लॉस झालं. आणि हम्म. सोबत सोबत एक म्हणजे एक एनर्जी लेवल खूप चांगली झाली. काही अजून जे काही होते एक मागच्या वर्षापासून थोडेसे जे काही आजार नाही पण ते थोडेसे काहीतरी होते, डिस्टर्बन्सेस होते. हा. ते डिस्टर्बन्सेस बऱ्यापैकी ते कमी झाले. हम्म. म्हणजे 80-90% तरी कमी झालेच ते. आणि आणि हे सगळं करू शकत आहे, हे करायला एनर्जी मिळते. आणि 16 आवर्स फास्टिंग इज व्हेरी इझी नाव, म्हणजे ते त्याला काहीच होत हम्म. नाहीये, खूपच इझी झालंय ते. हम्म. आणि एकादशी सुरू झाली त्याच्यामुळे अजूनच चांगलं झालंय, एकच छान वाटतंय. उद्या एकादशी आहे परत. हम्म. तर असे बरेच बदल झाले आणि एक बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा खूप बदललाय. या. हे फार सो थँक्यू महत्वाचं सो आहे मच. की स्वतःला थँक्यू म्हणा फॉर कंटिन्युइंग द होल प्रोसेस. ऍक्च्युली दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एकच सेशन करून नाही होत, एक बॅच करून नाही होत. या. एक बॅच तर समजायलाच लागते, 2-3 बॅचेस समजायलाच लागतात, त्याच्यानंतर ते हळूहळू हळूहळू अंगवळी पडतं ते. आणि मग येस. ते एक रुटीन मध्ये येतं, आपल्या हॅबिट मध्ये येतं त्याच्यानंतर ते. त्यामुळे मला माहिती आहे जे लोक एक करून सोडून देतात, पुन्हा यायची इच्छा करतात, त्यांना स्वतः एवढा म्हणजे तसूभर बदल जाणवलेला असतो. तो सुभर होण्यासाठी तुम्हाला खूप वेळा केलं पाहिजे ते. तर तसूभर बदलांनीच आकाशात उडणारी लोक असतात खूप. म्हणजे रेग्युलर डाएट प्लॅन करणाऱ्या लोकांचं काय, वजन कमी झालं तर बास आहे. डिसीज ही नॉर्मल पार्ट आहे. पण माझं उलट आहे. मला नाही वाटत की वजन कमी होणं हे एमच असलं पाहिजे. आपलं हेल्दी होणं एम असेल तर वजन ही तुमच्या शरीराची जशी घडण आहे, गरज आहे, तुमचा डीएनए, तुमचा सेटअप, त्या सगळ्यांनी ते होत राहील आणि दॅट्स अ नॅचरल प्रोसेस. पण हेल्थ ही तुमची मानसिक, शारीरिक, सामाजिक, इमोशनल, स्पिरिच्युअल, मेडिटेशन चांगलं व्हायला लागलंय का नाही, हे स्वतः येस. म्हणजे स्वतःच स्वतःला उचलू शकणं हे कधीही करत होतो आपण. पण स्वतःच स्वतःला शांत करणं हे खूप अवघड असतं. राईट. तर ते जमायला लागलंय. तर हा खूप महत्वाचा बदल आहे माझ्यासाठी, जर तो तुम्हाला व्हायला लागला असेल तर. आणि कुठल्याही सिच्युएशनला फेस करण्याची स्वतःची मानसिक तयारी ही वाढायला लागणं, हा सोशल हेल्थचा एक भाग आहे. की आपण समाजामधले एक काय म्हणायचं ना की कल्चरल प्राणी आहोत. म्हणजे आपण ॲनिमलच आहोत बेसिकली, पण थोडासा कल्चरल टच आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला त्या प्राणीच्या जीवनातनं बाहेर येऊन आपल्याला अध्यात्माची पॉसिबिलिटी जी दिलेली आहे मनुष्य जन्माला, ती करू शकतो का नाही आपण? स्वतः बरोबर राहणं हे मोठं अध्यात्म आहे. ते करू शकलात तर चांगलं आहे. सो गुड. त्याच्यासाठी अजून एक खूप हेल्पफुल गोष्ट आहे की ज्याला मी म्हणते लिक्विड डाएट किंवा ज्यूस फास्टिंग. तर मग वॉटर फास्टिंगच केलं पाहिजे असं पण काही नाही. पण आपल्या शरीराला ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा, म्हणजे जेव्हा तुम्हाला आता 16 तासाची सवय झाली आहे, त्यांनी महिन्यातनं एकदा, ज्यांनी नॉर्मल हेल्थ आहे त्यांनी, आणि ज्यांना खूप काहीतरी आजार आहे त्यांनी आठवड्यातनं एकदा, ज्यांना खूप काहीतरी आजार आहे की कुठेतरी एक काहीतरी डिस्टर्बन्स आहे तुम्हाला घालवायचं आहे, त्यांनी आठवड्यातनं एकदा हे
ज्यूस फास्टिंग करावं आणि याच्यात खूप खायचंय. नॉर्मल ह्याच्यात आपल्याला खायचं नाहीये, याच्यात खूप खायचंय. तिथे मी तुम्हाला सांगते की बंद करा, 2 मील मध्ये संपेल तुमचं. पण इथे खायचंय काय तर ज्यूस खायचा आहे, ज्यूस प्यायचा नाहीये. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. तर ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे की ज्यूस खायचा कसा. ठीक आहे. तो पहिल्यांदी काय काय घेऊ शकतो तुम्ही, काय अलाउड आहे त्याची लिस्ट घ्या की ज्यूस मध्ये काय चालेल. तर लिक्विड फास्ट मध्ये पहिलं चालेल सगळे ताज्या फळांचे रस, फ्रेश फ्रूट ज्यूस. म्हणजे ते मिरिंडा किंवा रिअल आणि हे असलं काही नाही, पॅकेज नाही. फ्रेश फ्रूट ज्यूस. आणि स्पेशली अटलिस्ट एक फ्रूट तरी आंबट फळ असलं पाहिजे, सी विटॅमिन असलेलं एक फळ असलं पाहिजे. संत्र, मोसंब किंवा कुठलंही एक ज्याच्यामध्ये सी विटॅमिन मिळेल. आणि त्या सीझन मध्ये ते नसेल तर मग लिंबू. ठीक आहे, लिंबू पाणी सुद्धा चालेल, पण ऍटलिस्ट सी विटॅमिन बॉडीमधनं खूप लवकर निघून जातं जेव्हा आपण फास्टिंगवर असतो, तेव्हा हे खूप महत्वाचं आहे. दुसरं आहे नारळाचं पाणी. ऍटलिस्ट तुम्ही पूर्ण दिवस जर ज्यूस फास्टवर असाल, एक शहाळं नारळाचं पाणी म्हणजे खोबरं असलेला नारळ फोडून त्यातलं पाणी पिणं नाही. पण हे मी म्हणते ते म्हणजे शहाळं, जे पूर्ण पाणी असलं पाहिजे त्याचं. त्यातली मलाई वगैरे काही खायची नाहीये. मलाई ही खूप डेंजरस आहे. जर ज्यूस फास्टवर असाल तर ती मलाई देऊन टाका कोणाला तरी, नाहीतर मलाई नसलेलं पाणी मागा त्याला. ज्या माणसाकडनं तुम्ही घ्याल आणि त्यात मलाई असली तर तुमच्या बरोबर जे कोण असेल त्यांना डोनेट करा, पण ती मलाई त्या दिवशी खाऊ नका. नेक्स्ट आहे बीटरूटची कांजी किंवा कुठल्याही प्रकारची एक कांजी, कारण ही फार महत्वाची आहे. यावेळी जेव्हा तुम्ही ज्यूस फास्टवर असता तुमचे सगळे बॅक्टेरिया क्लीन होतात. त्यामुळे गुड आणि बॅड दोन्ही बॅक्टेरिया जायला लागतात बाहेर. कंट्रोल नाही राहत, आपल्याला माहित नाहीये कुठले बॅक्टेरिया जातील बाहेर. त्यामुळे ॲटलिस्ट एक ग्लास मिनिमम बीटरूटची कांजी, 2 ग्लास सुद्धा घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर भाज्यांचे रस. ओके, भाज्यांचे रस म्हणजे कोहळा, काकडी किंवा टोमॅटो किंवा तुम्हाला कुठल्याही म्हणजे दुधी. ज्यांना सगळ्यांना दुधी सूट होतो असं नाहीये, पण ज्यांना सूट होतील. आणि हा सूप नाहीये, हा हे ज्यूस आहे. म्हणजे तो याच्यावरती किसून पिळायचंय. कोहळा किसायचा आणि पिळायचा. कोहळा, काकडी, गाजर सुद्धा चालेल. जर तुमच्याकडे मिक्सर वापरणार असलात तर मग कुठलीही भाजी चालेल, कारण तुम्हाला फायनली खूप विटॅमिन मिनरल मिळाले पाहिजे. आणि ग्रीन स्मूदीज म्हणजे आपण जो ग्रीन ज्यूस करतो ती सगळ्या पानांचा चालेल. त्याच्या वेळी आता या वेळी तुम्ही स्मूदी म्हणून करू शकता, म्हणजे त्यात तुम्ही खूप जास्त पालक घाला, खूप जास्त त्याच्यामध्ये फळं पण ऍड करू शकता जी विस्कस आहेत, जी थिक आहेत, जसं पीच, पेर, सॉफ्ट सॉफ्ट ज्याचा गर असतो अशी फळं पण तुम्ही याच्यामध्ये ऍड केलीत तर ती होते स्मूदी. तो ज्यूस नाही होणार मग. म्हणून ग्रीन स्मूदी म्हटलंय मी. त्याच्यामध्ये तुम्ही सॉफ्ट असलेली फळं म्हणजे चिक्कू सुद्धा चालेल, आणि डायबेटीस असला तरी सुद्धा चालेल. डायबेटीस वाल्यांनी ह्याची गरज नाहीये. सॉफ्ट असला पाहिजे पण कुठलंही फळ, ते कडक नाही पाहिजे. त्याच्यानंतर हर्बल टी. हे तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी घेऊ शकता, कधी पण, दिवसा नका घेऊ. आणि ग्रीन हर्बल टी म्हणजे तो जो लीव्सचा चहा. याच वेळी आता तुम्ही गोकर्णाच्या फुलांचा ब्लू, ची शंकराला वाहतात ना गोकर्णाची, ती पानं त्यात घालू शकता. किंवा तुम्ही हिबिस्कस म्हणजे लाल रंगाची, फक्त बऱ्याच कलरची येतात हिबिस्कस, सगळी नाही कारण त्यात हायब्रिड असतात. लाल रंगाची जी गावठी आहे ते हिबिस्कस, म्हणजे मराठीमध्ये काय म्हणता तुम्ही त्याला, जास्वंद. जास्वंद. ओके, पण लाल रंगाची जास्वंद फक्त. आणि त्याची फक्त बाहेरची पानं घालायची, त्याचं मधलं जे कडक दाट असतं ते नाही घालायचं. त्याची मधली दांडी ज्याला पोलन्स असतात ते पण नाही घालायचं. ओके, त्याला मध्ये अशी एक दांडी आणि पोलन्स असतात जास्वंदाला, ते काही नाही घ्यायचं. त्याची फक्त बाहेरची पानं, मोठं फूल असतं ते, फक्त लाल पानं घ्यायची.
आणि हे तुम्ही कसं करायचं, तर वेदर इट इज ग्रीन टी, ब्लू टी, रेड टी, पहिलं पाणी गरम करायचं. हा, फक्त पाकळ्या, पण अजिबात आतला थिक पण नाही यायला पाहिजे त्याचा. ओके. तर पहिलं पाणी गरम करायचं. ते पूर्ण आता 1 ग्लास तुम्हाला करायचं असेल तर 1 ग्लास पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यानंतर खाली गॅस बंद करा. पाणी बॉईल व्हायला पाहिजे. पाणी बॉईल झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मग त्याच्यामध्ये ग्रीन टी, ब्लू गोकर्णाची किंवा हिबिस्कसची कुठलीही पानं त्याच्यामध्ये गॅस बंद केल्यावर टाकायची पानं. मग आता हिरवा चहा असेल तर 1 चमचा घालू शकता. पांढरी गोकर्ण नाही चालणार, हा ब्लूच असला पाहिजे. त्याचा मेडिसिनल हे वेगळं आहे, कारण ते तुमच्या रक्ताच्या वाहिन्यांना शुद्ध करतात. ओके. तर पानं त्याच्या पाकळ्या, आता गोकर्ण असेल तर 6-7 पाकळ्या, हिबिस्कस असेल तर 1 फुलाच्या 4-5 पाकळ्या मिळतात तुम्हाला, तेवढ्या पुरेशा आहेत. तो हिबिस्कस असेल तर 1 फुल आणि गोकर्ण असेल तर 3 फुलं. त्याच्या पाकळ्या, त्याचं सुद्धा ते हिरवं देठ नाही घालायचं. त्या घालायच्या आणि वरनं झाकण ठेवून द्यायचं, सिमर करायचं थोडा वेळ. गरम उकळत्या पाणीत गॅस बंद केल्यावर इमिडिएटली पाकळ्या घालायच्या आणि कंपल्सरी पूर्ण झाकण बंद ठेवायचं. म्हणजे मग त्याचा, हा, पुदिना चालेल, पण पहिलं सिमर होऊ दे. एकदा का सिमर झालं म्हणजे त्यातनं त्याचा रंग सोडायला लागतं. ते ग्रीन टी असतो तो ब्राऊन व्हायला लागेल. ब्लू टी असतो तो असा तुम्हाला रंग सोडताना दिसेल, ब्लू रंग पाण्यात येताना दिसतो, लाल असेल तर लाल दिसतो. एकदा का ते झालं तसं, की मग तुम्ही कपामध्ये, ज्या कपामध्ये तुम्हाला घ्यायचंय त्या कपामध्ये तुम्ही आलं किसून घालू शकता किंवा आल्याचा ज्यूस करू शकता. एखादा अर्धा स्पून, पाव स्पून बास आहे. आलं सुद्धा पूर्ण घ्या, पण जनरली लिक्विड फास्टच्या वेळी ते चावू नये म्हणून मी ज्यूस घालायला सांगते. ओके. तर इथे आपण आलं, मध, लिंबू. आता ब्लू टी असेल, तुम्ही लिंबू घातलं तर त्याचा रंग बदलतो, तो ब्लूचा पर्पल होईल, कारण तो ऍसिडिक होईल. पण ज्यांना कोणाला रक्त खराब झालंय, म्हणजे काल तुम्ही एकाने विचारलं की रक्त थिक झालंय किंवा रक्त कुठे स्किन वरती इन्फेक्शन दिसतात किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, यांनी हा ब्लू टी ऍटलिस्ट आठवड्यातनं एकदा घ्यावा. ओके. त्याच्यानी तुमच्या रक्ताच्या आतल्या वाहिन्यांच्या आतमध्ये शुद्ध होतं सगळं. आतल्या वाहिन्यातलं जे अडकलेलं कुठे कुठे कोॲग्युलेशन असेल ना, ते निघून जातं. मग काहीच तुम्हाला जे हार्टचे प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर भाज्यांचं थिक सूप, जे तुम्हाला काल मी एक दाखवलं होतं ना, हा, दालचिनी सुद्धा चालेल, वरनं घालू शकता. बट जेव्हा ही नॉर्मली तुम्ही घेऊ शकता, बट लिक्विड फास्टच्या वेळी कुठलंही बाकी जास्त घालू नये जे लिक्विड नाहीये. म्हणून मला पुदिना कोणी विचारलं, दालचिनी विचारलं, ते या फास्टच्या दिवशी घालू नका. नॉर्मली अदर डेजला घालू शकता. ठीक आहे. थिक भाज्यांचं सूप, आणि हे सुद्धा थिक असलं पाहिजे, पण त्यात सुद्धा वरनं उगीच कोथिंबीर वगैरे असलं काही घालू नका ह्याच्यामध्ये. ओके. गुड. आणि क्लिअर सूप, मिक्स भाज्यांचं क्लिअर सूप. क्लिअर सूप म्हणजे काय, तर तुम्ही बीन्स, कॅरट, कॉलीफ्लॉवर, कॅबेज, दुधी, काय तोंडली, तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या घरात आहेत त्या सगळ्यात छोटे छोटे क्यूब्स कापायचे त्याचे. आता एक मुठभर तुम्ही जर त्या भाज्या झाल्या किंवा वाटीभर तुमच्या भाज्या झाल्या तर त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी घालायचं. एक वाटी भाज्यांसाठी 3 ग्लास पाणी घालायचं आणि ते खूप वेळ, म्हणजे एक 15-20 मिनिटं उकळवायचं. म्हणजे ते 1 ग्लास पाणी त्याचं उकळून गेलं पाहिजे आणि मग ते फिल्टर करायचं. त्यात भाज्या नाही खायच्या आहेत तुम्ही आज, त्या भाज्या काढून टाकायच्या. क्लिअर सूप होईल, त्याला क्लिअर सूप म्हणतात. नेहमी पारदर्शक सूप झालंय ते, कारण इंग्लिशमध्ये त्याला व्हेजिटेबल क्लिअर सूप असं म्हणतात. मग ह्याच्यामध्ये ना, ज्या कोणाला पोटाचे आजार आहेत, की ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे किंवा गॅस्ट्रिक आहे किंवा ऍसिडिटी आहे, त्यांनी या सूपमध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि मिरी पावडर घालायची. मिरी जितकी जास्त पवे, ती पण एक चिमूटभर घालायची फक्त, आणि तूप घालायचं. जेव्हा तुम्ही क्लिअर सूप घ्याल किंवा भाजीचं थिक सूप घ्याल, आणि हे जनरली संध्याकाळी घ्या. हे जनरली
संध्याकाळी घ्या. ओके. आता हे तुम्ही 8 पैकी 8ही गोष्टी दिवसभरात घेऊ शकता. त्या 2 वेळा सुद्धा घेऊ शकता. जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही खाऊ शकता. तर खाऊ म्हणजे आता कसं घेऊ शकतो. खायचंय हे लिहून नाही, मला खाऊच म्हणायचं. मला मराठी येतं. तुम्ही खायचंच आहे ते. तर हा ज्यूस कसा करायचा आहे, कसा खायचा आहे, तर तो प्यायचा नाहीये असा. चमच्यानी तोंडात घ्यायचं. वेदर इट इज बीटरूट कांजी, ताज्या फळांचा ज्यूस किंवा कुठलाही. फक्त सूप स्पून असतो ना तुमचा, तो असा मोठा सूपचे चमचे मिळतात बघा. असा मोठा त्याचा हे असतो. त्या चमच्यानी तोंडात घ्यायचं, करायचं आणि खायचं. म्हणजे एक बाउल सूप प्यायला मिनिमम 10 मिनिटं लागली पाहिजे. टाइमर लावूनच प्यायचं. जर तुम्ही पटापटा पिऊन टाकलं तर मग ते काही उपयोग होत नाही. ते नुसतंच किडनीवरती प्रेशर येईल आणि खूप वेळा नुसतं युरिन मधून सगळं पास होऊन जाईल. तुम्हाला ज्याचा फायदा आहे ते होणार नाही. तो सूप खायचंय. तोंडामध्ये 32 वेळा गुळण्या केल्यासारखं करून आत घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुमची लाळ त्या तोंडात मिक्स झाल्यानंतरच खात जायचंय. तो प्यायचा नाहीये. ग्लासमध्ये वगैरे घालायचं नाही. बाउलमध्ये किंवा मोठ्या वाटीमध्ये घ्यायचं आणि चमच्यानी चमच्यानी, लहान मुलाला कसं तुम्ही 3-4 महिन्याच्या मुलाला देता ना ते काय म्हणतात तुम्ही त्याला, फॅरेक्स. घरात बनवलेलं फॅरेक्स किंवा बाहेरचं फॅरेक्स, आपल्याला स्वतःला लहान मुलासारखं फॅरेक्स खाल्ल्यासारखं खायचंय. लप लप जाईल आतमध्ये, पण तसं नाही व्हायला पाहिजे. थांबून 10 मिनिटं वेळ देऊन. मग आता किती वेळा खाऊ शकता हे? 10 मिनिटं जर एक बाउलला आहे तर एक बाउल जर तुम्ही 10 मिनिटं लावली ना तर बास झालं असं ऑटोमॅटिकच वाटतं. कारण पुढच्या बाउलला अजून 10 मिनिटं आहेत, तोपर्यंत सगळ्यांचं जेवण झालेलं असतं. तुम्हाला अजून खायची भूक सुद्धा वाटणार नाही. पण हे तुमच्या इमिडिएटली रक्तात जाऊन रक्त शुद्ध करेल, मसल्स शुद्ध करेल. जिथे जिथे क्लिनिंगची गरज आहे तिथे तिथे ते क्लीन करेल. पण हे सगळं 8 घ्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण या 8 मधलं तुम्ही काहीही घेऊ शकता. ओके. आणि कुठल्याही भाज्या हे करू शकता, पण पीसेस चावायला काहीही लागलं नाही पाहिजे तुम्ही. ओके. तो इतकं सॉफ्ट व्हायला पाहिजे की ते फक्त शरीरात डायरेक्टली, म्हणजे लिव्हर, किडनी, स्टमक या कोणालाही त्या दिवशी प्रेशर द्यायचं नाहीये. हळूहळू जर तुम्ही खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे लिक्विड उपास करत असताना ज्यूस खायचा आहे असंच लिहा. ज्यूस प्यायचा असं लिहूच नका, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल की उपासाचा रूल काय आहे. तर एक बाउलला 10 मिनिटं घेऊन ज्यूस खायचा आहे. ठीक आहे. आता शेवटी काय दिलंय, तर आता याच्यात खूप वेळा तुम्ही मीठ अजिबात कुठे घेतलं नाही असं होऊ शकतं. काही लोकांना म्हणजे गरज नाही वाटतं, पण असं करू नका. दिवसभरात ऍटलिस्ट 1 टेबल स्पून सॉल्ट जायला पाहिजे. नाहीतर मग तुमचं शरीराला थोडंसं चक्कर आल्यासारखं, वीक झाल्यासारखं वाटेल. आणि तसं वाटलं, कोणालाही तसं वाटलं तर काय करायचं, एक ग्लास मध्ये पाण्यामध्ये थोडीशी खडी साखर आणि मीठ घालायचं, लिंबू घालायचं आणि छानपैकी लिंबाचं सरबत करून प्यायचं. पण ते मिठाच्या पाण्याचं लिंबू सरबत. ओके. साखर नाही, रिफाईंड शुगर नाही घालायचे. जर तुम्हाला वीक वाटलं तर. पण तुम्ही ऍटलिस्ट एक तरी त्यातलं सूप किंवा एक तरी क्लिअर सूप घ्या ज्याच्यात तुम्ही मीठ घालू शकता. पण 3 बाउल घेतले तर 3 बाउल मध्ये 3 चमचे मीठ घालू नका. एक्सेस झालं तरी चक्कर येते मिठाने. त्या हार्टवर प्रेशर येतं. सोडियम खूप झालं, पोटॅशियम सोडियम इम्बॅलन्स होतं. ओके. तो टोटल 1 स्पून आहे, तुम्ही कसंही त्याच्यात ऍडजस्ट करा. ठीक आहे. मग याच्यासाठी काय होईल, तर सौम्य पोषण म्हणजे स्लो डायजेशन होणार आहे तुमचं दिवसभर हे केल्यामुळे. म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही 6:30ला जेवलाय. आता उद्या सपोज तुम्ही सकाळी उपवासाला सुरुवात करणार आहात लिक्विडच्या, तर फर्स्ट तुमचं ज्यूसचं खाणं कधी होईल? 9, 10, 11लाच होईल. ओके. कारण 16 तास तर तुम्हाला करायचंच आहे.
तेव्हापासनं 7 वाजेपर्यंत, म्हणजे तुम्हाला सकाळच्या 9 ते 7 मध्ये या 10 तासामध्ये दर तासानी तुम्हाला भूक लागली तर तुम्ही घ्या. पण भूक लागली तरच घ्या. अरे मी आज उपवास करतेय, मी काहीच खाल्लं नाहीये, मला काहीतरी होईल का? कोण कोण घरातले लोक पण तुम्हाला काय काय म्हणतील. अरे तू असं काही खाल्लंच नाहीये, मग तू काहीतरी घे, मग ते सूप तरी अजून एक बाउल घे. त्यांचं काही ऐकू नका, तुमच्या पोटाचंच ऐका. जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही 10 कप सुद्धा प्या, काही प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला भूक लागल्याचं फील यायला पाहिजे. आणि जर तुम्ही अननेसेसरी हे सगळं प्यायलं, भूक लागली नसताना मानसिक, तर नेक्स्ट डे मॉर्निंग खूप लूज मोशन होईल, कारण ते सगळं तुमच्या शरीरात जे काही इंटेस्टाईन मध्ये अडकलंय ते सगळं काढून टाकते. तर लिक्विड उपासानंतर लूज मोशन झाली तर इट्स अ गुड साईन, नथिंग टू वरी. त्याच्यानी तुम्हाला काही विकनेस वगैरे येणार नाही, तो सिस्टीम क्लीन करेल. आणि शंख प्रक्षालन केलेलं आठवतंय ना एएमसी मध्ये तुम्हाला, त्याच्यासारखंच होईल, पण त्याच्यापेक्षा पॉवरफुल होईल, कारण तुम्ही तिथे त्याच्यानंतर सांबार राईस वगैरे खात नाहीये, तुम्ही दिवसभर शंख प्रक्षालनच करताय असं होईल. हळूहळू हळू सगळा तुमचा शंखाच्या आकृतीचं जे आतलं पोट आहे ते क्लिअर कर. सो असं आहे तुमचा. एवढं केलं तरी चालणार आहे मला, एवढे ग्लास केलेत तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण काय करणारे क्लीन बघा, तुमचं पोटाचा सगळा गट म्हणजे स्टमक पासनं ते मोठ्या आतड्यापर्यंत हळूहळू हळू ते पूर्णपणे क्लीन करेल. आणि जे काही बॅड बॅक्टेरिया, कृमी किंवा काही पॅथोजेन्स जे नको आहेत, ते जे काही गट तुमचं खराब झालेलं आहे, काही कुठे कुठे चिकटलेलं आहे, तुम्ही पूर्वी खाल्लेला मैदा, तुम्ही पूर्वी खाल्लेला काहीही जे आहे ते अडकून राहिलेलं चिकटलेलं आहे आतमध्ये, ते सगळं बाहेर. ठीक आहे. सो याच्याबरोबर तुम्ही ग्रीन ज्यूस एकदा घ्या, बीटरूटची कांजी 2दा घ्या मॅक्सिमम, बाकी सगळे ज्यूस 1, 2, 3 किती वेळा घ्या. बट ग्रीन ज्यूस आहे तो एकदाच घ्या दिवसात, कारण तो मेडिसिन आहे ऑलमोस्ट. ठीक आहे. ग्रीन ज्यूस 3, 4 वेळा नका घेऊ. मी ग्रीन पण ज्यूस घेऊ एकदा घ्या, तो सकाळी घ्या. बीटरूटची कांजी 2 वेळा घेऊ शकता, सकाळ संध्याकाळ. आणि बाकी सगळे ज्यूस सूप तुम्हाला पाहिजे तेव्हा. नारळाचं पाणी सुद्धा एकदा. आणि ते सूर्योदय सूर्यास्ताच्या मध्येच घेतोय आपण, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि ते सुद्धा नारळाचं पाणी आजकाल बॉटलमध्ये वगैरे मिळतं, हा ते घेऊ नका, ते केमिकली प्रोसेस्ड आहे. ते इंडियामध्ये कोणी सुरू केलंय ना, आयडियात लोक का पितायत मला कधी कळत नाही. जेव्हा आपल्याला खरे मी अमेरिकेत वगैरे ठीक आहे, त्यांना नारळाची झाडच दिसत नाही, पण आपल्याला नारळवाला असताना कशाला. तर तसलं काही करू नका, कुठलाही नॅचरली प्रोसेस असेल तेच घ्या. ठीक आहे. मग आता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं, तर कधी थांबायचं नाही. जर एखाद दिवशी तुम्ही आता महिन्यातनं एकदा करताय, पण एखाद दिवशी तुम्हाला जर या मी खाली काही लक्षणं देणार आहे त्यातलं काहीही झालं, तर शांतपणे तुमचा फास्ट तोडायचा आणि घरात जे जेवण बनलं असेल ते जेवायचं. ओके. तो पहिलं म्हणजे की खूप टायर्ड वाटतंय आणि अत्याधिक थकवा, की उठायची सुद्धा शक्ती नाहीये असं वाटलं कुठल्याही एका पॉइंटला दिवसभरात, तर उगीच मी ठरवलंय ना म्हणून करणारे वगैरे असलं काही करू नका. काही प्रॉब्लेम नाहीये याच्यात, काहीही तुम्ही कोणाला शब्द दिलेला नाहीये. बॉडीला ऑब्झर्व करा, बॉडी जर ते घ्यायला रेडी नसेल, स्टॉप इट. चक्कर आल्यासारखं वाटतंय, गरगरल्यासारखं वाटतंय, याचं एक कारण असं असू शकतं की तुमचं सॉल्टचा इम्बॅलन्स होऊ शकतो आणि शुगर पण तुमच्याकडे नाहीये. त्यामुळे फ्रूट हे एक तरी फ्रूट घ्या, एक भाजी घ्या. असं सगळं व्यवस्थित जर या 8 गोष्टी घेतल्यात तर होणार नाही. पण जर झालं की डोकं असं नम झालंय, हलकं झालंय, आता ते बेशुद्ध वगैरे होणार तर तुम्हाला कळणार नाही. ते माझ्या मते ट्रान्सलेशन एरर आहे. इंग्लिशमध्ये त्याला लिहिलं होतं गिडीनेस. ओके. चक्कर येण्यासारखं जे होतं ते. त्याच्यानंतर असं काहीतरी मळमळतंय, उलट्या व्हायला लागल्यात, म्हणजे तुम्ही जे खाल्लंय ते बाहेर पडतंय. कारण खूप वेळा ज्यूस तर असं होतं की तुम्हाला त्याचा रिफ्लक्स येतो. किंवा मेंटल ब्लॉक झालंय, ब्लर झालंय माइंड. माइंड ब्लर झालंय म्हणजे काय, की कळतच नाहीये काय होतंय, असं काही झालं तर. किंवा चालता चालता जाणवत नाहीये काय ठरवलं होतं, विसरायला होतंय, सडनली ब्लँक झालंय, असं जर वाटलं तरी सुद्धा तुम्ही त्या दिवशी थांबवा.
आणि छातीत दुखतंय किंवा गॅस्ट्रिक आहे काही लोकांना, त्यांना असं होऊ शकतं. ज्यांच्या पोटात खूप गॅस आहे त्यांनी थंड पदार्थ न घेता, ज्यांना गॅस्ट्रिक आहे त्यांनी लिक्विड घेताना गरम वाल्या सगळ्या गोष्टी घ्या. त्यांनी थंड घेऊ नये काही, कारण त्या थंड यांनी गॅसचा रिफ्लक्स वाढतो. आणि ते जे लिक्विड आहे, आता तुम्हाला मी एक बाउल एका वेळी सांगितलंय, तर तो तुम्हाला पुरत नसेल तरी सुद्धा तुम्हाला द्रव पोटात राहत नाही आणि सगळं बाहेर येते. डोकं दुखतंय, चक्कर येते, वीक वाटतंय, असलं काहीही झालं तर थांबवा. आणि तुम्हाला काही वेगळा आजार नाहीये ना, एवढं अर्धा एक तास खाल्ल्यानंतरही काही झालं तर डॉक्टरला भेटा. पण अदरवाईज तुम्ही ब्रेक करा आणि नॉर्मल इटिंग करा आणि मग एक महिन्यानी नंतर ट्राय करा. ठीक आहे. तो आता याचे फायदे काय आहेत, हे करण्यामुळे काय होतं, तर ह्याच्यात एक म्हणजे तुम्ही असं पूर्ण बॅलन्स केलं पाहिजे. व्हेजिटेबल पाहिजे, फ्रुट्स पाहिजे, आणि तुमच्याकडे सॉल्ट, लेमन या सगळ्याचं बरोबर प्रमाण घेतलं तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर पहिला फायदा काय आहे की ज्यांची नॉर्मल हेल्थ आहे, सगळं ओके आहे, त्यांनी आठवड्यातनं एकदा करायची गरज नाही, महिन्यातनं तरी एकदा केलं तरी चालेल. पण थोडा तरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुठेतरी सुरू झाल्यासारखं वाटतंय, असं असेल, आता तुम्हाला 16-17 तासाची सवय झाली आहे, 15 दिवसांनी एका एकादशीची पण सवय झाली आहे, असं असेल तर आठवड्यातनं एक दिवस करण्यात काहीही प्रॉब्लेम नाही. आणि ऍक्च्युली तुम्ही जर व्यवस्थित त्या ज्यूसला प्लॅन केलं तर तो तुम्हाला मोर हेल्दी करेल, तो वीक वगैरे करणार नाही. रादर तुमच्या आतल्या ज्या काही डेफिशियन्सीज असतील विटॅमिनच्या, मिनरल्सच्या, कुठल्याही, त्या सगळ्या ते भरून काढेल आणि लिव्हरला खूप क्लीन करेल. आता उपासामुळे मेन काय होईल, तर ज्यांना डायबिटीस आहे त्यांना वाटतं की मी करू शकणार का नाही करणार, तर ह्याच्यात तर आपण डायरेक्ट साखर कुठंच घातली नाहीये आणि त्यांनी तुम्हाला न चालणारी फ्रुट्स नाही घेतली तरी चालेल. पण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे जे प्री डायबेटिक आहेत, इन्शुलिन रेझिस्टन्स ज्यांचा वाढलेला आहे किंवा डॉक्टर त्यांना म्हणतात प्री डायबेटिक आहे, त्यांनी हे केलं तर ते प्री डायबेटिक वरनं नॉन डायबेटिक खूप लवकर शिफ्ट होऊ शकतात. ओके. आणि वीकनेस आहे, नॉर्मली माझ्या पायात स्ट्रेंथ नाही वाटत, संध्याकाळी थकायला होतं, असलं काय असेल, त्यांचा त्या सगळ्या इरिटेशन मधनं ते बाहेर येऊ शकतं. ओके. तो आता हा आहे तुमचा शंख. शंखासारखं दिसतंय ना, असं गोल गोल शंख, आठवतोय ना तुम्ही कसा, असा राऊंड 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 असतं. तर आपलं इंटेस्टाईन हे असं शंखासारखं असतं. आता वरती आहे तुमचं स्टमक, लिव्हर आणि लार्ज इंटेस्टाईन, मध्ये आहे ती स्मॉल इंटेस्टाईन. बाहेर जे राऊंड दिसतंय ते आहे लार्ज इंटेस्टाईन आणि आतमध्ये असं गोळे 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 वळे 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 आहेत ते स्मॉल इंटेस्टाईन. तर या पूर्णला मिळून म्हणतात गट. गट म्हणजे फक्त स्टमक नाही, तर या सगळ्याला मिळून म्हणतात गट. तर आता या आतड्याचे म्हणजे जे आतमधले लेयर ज्याचे खराब झाले, त्यांनी कसे ते ठीक करावे याच्यासाठी मी तुम्हाला काही रेसिपीज देणार आहे. ओके. आता लिक्विड फास्ट सांगितलं, ते थांबलं तिथे. पण हे करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या 2 रेसिपी मी तुम्हाला गेल्या 2 ह्याच्यात सांगितल्यात. पण आतल्या आतड्याच्या जर काही लेयर्स खराब झालेत किंवा त्याचं लाइनिंग खराब झालंय किंवा बॅड बॅक्टेरियांचं प्रमाण खूप वाढलं होतं पूर्वी, त्यामुळे आतमध्ये काही डिस्टर्बन्स झालाय, तर तो आपण याच्यानी क्लिअर करू शकतो. तो निरोगी आतड्यासाठी तुम्हाला माहितीये 2 गोष्टी आपण 21 दिवसाच्या सेशनमध्ये शिकलोय, प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक. हे तर कंपल्सरी, त्याला चॉईस नाहीये. त्याच्यानंतर प्रोबायोटिक मध्ये तुम्ही आंबवलेले पदार्थ, दही, इडली, ढोकळा, बीटरूट कांजी, दह्याची कांजी, काय काय घेऊ शकता. प्रोबायोटिकचे चांगले बॅक्टेरिया पोषण्यासाठी तुम्ही प्रीबायोटिक घेताय आणि प्रीबायोटिक मध्ये काय आहे, तर फायबर असलेल्या गोष्टी की ज्या आहेत तुमचे स्प्राउट्स, सलाड्स, कांजी, पालेभाज्या, हे सगळं. त्या कांजी मधलं जे बीटरूट आहे ना, ते जर तुम्ही खाल्लं तर ते प्रीबायोटिक होतं, जर ते खराब असं पंजन झालं नसेल तर. पण लिफी व्हेजिटेबल म्हणजे ज्यांना त्यांचं गट क्लीन करायचंय त्यांनी आठवड्यातनं एक दिवस
कंपल्सरी लिफी व्हेजिटेबल खाल्लं पाहिजे. आठवड्यातनं 3 वेळा खाल्लं तर जास्त चांगलं. तुमच्या 2 मील पैकी 1 मील मध्ये तरी. पण मग आता लोक मला काय सांगतात, हो मी पराठे बनवते पालकचे याचे. कसे बनवता पराठे? तर काय करायचं, पालकचा जर पराठा तुम्हाला बनवायचा असेल आणि तो प्रीबायोटिक पाहिजे असेल, तर एक अख्खी जुडी घ्यायची. कापायचा पालक 2-3 जुड्या घेतला तरी चालेल. पहिले ते पालकचे तुकडे तुमच्या त्या परातीमध्ये ठेवायचे आणि मग त्यात थोडं पीठ घालायचं. लोक उलट करतात, पहिलं पाहिजे तेवढं पीठ घेतात आणि मग त्यात पुरेल तसा हे घालतात, तर तो पराठा काही उपयोगाचा नाही. तर तो तुमचा पूर्ण ग्रीन दिसला पाहिजे, त्याच्यात भाजी जास्त आणि हे कमी, पीठ कमी असा पराठा असेल तर तो तुम्हाला प्रीबायोटिक मध्ये जाईल. कारण गव्हामध्ये पण, बाजरीमध्ये पण, ज्वारीमध्ये पण तुम्हाला फायबर आहे, पण जास्त तुम्हाला ते पालेभाज्यांकडनं मिळालं पाहिजे. तर तुमचा आतड्याचा जो ट्रॅक आहे, तो ट्रॅक पूर्णपणे त्याला काय काय लागतं ते सगळं आपण आता बघूया. तो तुम्हाला लिकी गट सिंड्रोम, काही लोकांना काय काय डॉक्टर नावं सांगतात, ती नावं पण भयंकर असतात. IBS आणि असं काय तसं काय, त्या सगळ्या अशा नावांचं डॉक्टरनी जर काही सांगितलं असेल, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला पहिल्या दिवशी जे सांगितलं आज, तर पहिला मील, सकाळचं पहिलं मील, दुपारचा सूर्य डोक्यावर यायच्या आधी, सूर्य डोक्यावर यायच्या आधी काय खाल्लं पाहिजे, तर खूप सारी फळं, खूप साऱ्या भाज्या. तो पहिल्या मीलचं तुमचं वजन गुणिले 10 ग्रॅम, हे जे पहिल्या दिवशी सांगितलं ते कंपल्सरी केलं पाहिजे. आणि 3 ते 4 रंगाची, 3 ते 4 प्रकारची फळं, भाज्या, काहीही चालेल. सकाळी चहा, कॉफी, नाश्ता हे काहीही घेऊ नका. पहिलं काय घ्या, तर वजन गुणिले 5 ग्रॅम, 7 ग्रॅम, 10 ग्रॅम, जे तुम्हाला शक्य होत असेल हळूहळू वाढवून 10 ग्रॅमचं टार्गेट ठेवा. आयुष्यभर 10 ग्रॅम बास. नैसर्गाने दिलेलं जसंच्या तसं, म्हणजे मग मी त्याची स्मूदी बनवू का, मी त्याचा ज्यूस बनवू का, मी त्याचं हे करू का, ते करू का, काहीही नाही. जसं निसर्गात मिळालंय तसं. म्हणजे मी तर म्हणीन आंबा सुद्धा सालीसकट खाल्ला तरी चांगला आहे. कैरी सालीसकट खाता, केळं भाजी केली तर सालीसकट खातो, तर ती सुद्धा जर व्यवस्थित स्वच्छ केलं तर केळ्याची साल, आंब्याची साल हे सुद्धा ऍक्च्युली चांगलं आहे. पण आपण सवयीने त्या साली काढून टाकतो आणि त्याला बाहेर हे करतो, झाडांना देतो. आणि झाडं छान तर केळीच्या सालीमध्ये खूप नायट्रोजन आहे. तुम्ही जर ते केळ्याच्या साली पाण्यात टाकले ना रात्रभर, पूर्ण पाणी काळं काळं होतं सकाळी, कारण त्यात खूप नायट्रोजन आहे. आणि मग ते झाडाला देतो. तर तुम्ही एखाद दिवशी केळ्याच्या सालाचा ऍटलिस्ट आतला जो पांढरा गर आहे ना, वरचं पिवळं सोडा, पण ऍटलिस्ट ते स्पूननी खा. दॅट्स गुड. सो ज्यांना गट क्लीन करायचंय तर विगस नर्व ऍक्टिव्हेशन बरोबर हा एक रूल ठेवा की दुपारी सूर्य डोक्यावर यायच्या आधी निसर्गाने जसं दिलंय तशी फळं आणि हे एक प्लेट पूर्ण खायची. मग तुम्हाला त्याच्या वेळी नंतर भूक लागली नाही असं वाटलं तर 2:30-3 वाजता तुम्ही जेवा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ही प्लेट खाल्ल्यावर भूक लागणार नाही, तुमचं पोट भरून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जी काय पोळी भाजी खायची आहे ती 2-3 वाजता खा आणि मग 6 वाजता लाईट डिनर करा. दॅट्स ओके. ठीक आहे. येस सुमित्रमा, काय डाऊट आहे? हा सॉरी, पण मला आहे ना माझ्या आजीची खूप आठवण आली तुम्ही आता सांगितल्यानंतर. ती आहे ना 99 वर्ष जगली, तिला कुठलाही आजार नव्हता. आणि ती केळी खाताना नेहमी ती केळ खाणार आणि आतून सगळं पांढरं खरवडून ती खायची. हम्म. हम्म. आता नाही, मला जुने कळाले लोक की सगळे असेच खाते. हा, हो. खूप महत्वाचं आहे ते. त्याच्यात हो. ऍक्च्युली बटाट्यात सुद्धा तुम्ही, बटाटा काय करतो आपण, पील करतो आणि खातो. त्या बटाट्यात आत काहीच नाहीये. त्याची साल जर तुम्ही काढली नाही तर थोडं तरी काहीतरी मिनरल मिळेल. आतल्या बटाट्यात कार्बोहायड्रेट सोडून काहीच नाहीये. पण आपण सगळं आजकाल, कारण त्याच्यावरती पेस्टिसाइड मारलंय, हा खूप मोठा प्रॉब्लेम. म्हणजे त्यात चूक पण नाहीये काही, पण मग ते गरम पाण्यामध्ये थोडं भिजवून आणि बरंच काय काय प्रोसेस करावं लागतं आणि तरच खाता येतं. त्यामुळे केअरफुली खा. कारण जी काही पद्धतीने फळं आणि भाज्या स्टोअर केल्या जातात किंवा वाढवल्या जातात त्याचाही प्रॉब्लेम आहे. ओके, गुड. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे दोनदा जेवा किंवा एकदाच जेवा, व्हॉट एव्हर नंबर ऑफ टाइम्स, बट 4 पोर्शन्स.
हे फार महत्वाचं आहे. 1 कप सलाड, 1 कप भाजी, 1 कप काहीतरी डाळ सांबार कढी, आणि मग 1 कप तुमची चपाती भाकरी भात जे काय असेल ते. ओके. सो हे 4 कपाचं कंपल्सरी आहे. आणि पहिलं तुम्ही घेतलंय, पहिल्या प्लेटमध्ये नो कुक्ड फूड, ओनली डायरेक्ट जसं निसर्गाने दिलंय तसं फूड. ठीक आहे. याचं पीडीएफ मी देणार आहे तुम्हाला. स्वतः हे असं आहे की तुम्ही एवढ्या सगळ्या व्हरायटी ठरवा आणि त्याचं कन्व्हर्शन हे 4 मील, म्हणजे सकाळची ही लेफ्ट साइड आहे तुमचं फर्स्ट मील आहे. सेकंड मील काय आहे तर 4 पोर्शन मध्ये चपाती, सलाड, भाजी आणि आमटी, हे सगळं असं पाहिजे. हे तुमचं रोजचं जेवण जर असं ठेवलं तुम्ही, आणि हे ना तुम्हाला कुठेही मिळतं हा जगामध्ये, कारण फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल कुठेही जा जगभरात ते मिळतं. आणि ह्या बाजूला ऍट द मोस्ट पोळी नाही मिळणार, भात मिळेल, आणि ब्रेड पोळी नाही खाल्ली तरी बाकीच्या 3 गोष्टी तर कुठेही मिळतात, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तो आता आतड्याला सुधारण्यासाठी मी ह्याचं कसं व्हरायटी करायच्या याच्या 3 वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे आज. रेसिपी आहेत. एक आहे डेझर्ट, एक आहे पोटाला शांत करण्यासाठी, आणि एक आहे सिंपल सूप, की जे परवा आपण बघितलं ते फक्त भाज्यांचं होतं. तर ह्याच्यामध्ये मलाई जर आणायची असेल तर दही न घालता मलाई कशी आणायची, त्याला क्रीमी कसं करायचं ते सूप, तो क्रीमी सूप आहे. तर ह्याच्यात काय घालायचं तर पहिलं नारळ, खूप नारळ असेल आणि त्या नारळाचं पिळून दूध काढायचं, त्याचा चव बाजूला ठेवायचा, तो चव सुद्धा तुम्ही आतमध्ये घालू शकता, पण ते दूध वेगळं ठेवायचं. लाल भोपळा, आणि त्याला पील करायचं नाही, त्याची सालं पण वापरायची, म्हणजे ते घट्ट असतं खूप, ते पूर्ण शिजवायचंय. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुमच्या आतड्याला असं खरवडून काढण्याची कपॅसिटी, आतड्याच्या आतमध्ये असं चमच्यानी कसं खरवडतो ना तसं तो लाल भोपळा खरवडू शकतो. ओके. आणि म्हणून त्याला मुद्दामून ओवा घातलाय, ते डायजेस्ट होण्यासाठी. खूप लोकांना जर तुम्हाला त्याची अलर्जी असेल तर नका खाऊ, दुसरं कशाचंही खा. आणि याच्यामध्ये पुदिना किंवा कसुरी मेथी जी आहे ना ती वर्ण घालायची, हे बॉईल नाही करायचं, दॅट्स गार्निशिंग. मग तुम्ही मिरची घालू शकता, ग्रीन किंवा रेड, आणि मीठ. हे सिंपल साहित्य खूप सोपं आहे, फक्त याच्यात महत्वाचं आहे नारळाचं दूध. आता कसं करायचं तर भोपळ्याचे तुकडे करा आणि डबल ट्रिपल पाणी घाला आणि खूप वेळ त्याला शिजू दे. नाहीतर मग तुम्हाला भीती वाटत असली तर कुकरमध्ये शिजवा, बट आय प्रिफर की या सगळ्या गोष्टी हेल्दी पाहिजे असतील तर लेस प्रेशर कुकिंग, डायरेक्ट फायर कुकिंग करणं जास्त चांगलं. पूर्णपणे ते झाल्यावरती मग त्याच्यामध्ये तुम्ही ते काय वर्ण घाला, ओवा पुदिना मेथी, याला करायचं काहीच नाहीये, नुसतं स्मॅश करायचंय आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचंय नारळाचं दूध, आणि मग गरम गरम ती खूप खूप छान लागतं, कारण त्याला स्वतःचा एक स्वीट टेस्ट आहे. भोपळा जो लाल भोपळा आहे तो स्वतः गोड असतो दुसऱ्या बाकी भोपळ्यांपेक्षा. पोहळा किंवा दुधीला काही चव नसते, याला स्वतःला रेड चव आहे. पण हा महत्वाचं काय आहे तर हा तुमच्या खूप लोकांना ना पाईल्स किंवा काय म्हणायचं फिशर्स, किंवा आतमध्ये पोटामध्ये काहीतरी अशी जळजळ झाल्यामुळे आतड्याला तुम्ही काय म्हणतात त्याला भोकं पडतात, अल्सर्स, पोटातले अल्सर असं काही असेल त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. आणि हे सुद्धा महिन्यातनं एखाद दिवशी वगैरे घ्या, कारण हे मेडिसिनल आहे, रोज करू नका असं काहीतरी. ओके, गुड. आता नेक्स्ट इज डेझर्ट, बीटरूटचे लाडू. ते खूप मस्त लागतं, ह्याच्यात कुठेही साखर घालणार नाही आहोत आपण, आणि लाडू बनवणार. तो पहिलं आहे बीटरूट. काय करायचं त्याच्यामध्ये तर एक बीटरूट घ्या, स्मॉल साईज. आश्रम मध्ये विशाखापट्टणमला जे लोक आलेत त्यांनी खाल्लं असेल, आम्ही हे दरवेळी आश्रम मध्ये जेव्हा इनिशिएशन असायचं तेव्हा हे कंपल्सरी करायचो आम्ही स्वीट लोकांचं, किंवा बऱ्याच साऱ्या सत्संग मध्ये सुद्धा. 1 कप तुम्ही रवा घ्या, उपमा रवा जो तुमचा जाड बारीक जो काय असेल तो. 1 बीटरूट,
1 कप रवा, म्हणजे ते दोघांचं बीटरूट किसलं तर जेवढा रवा आहे तेवढं बीटरूट व्हायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर नारळ, जेवढं बीटरूट तेवढंच नारळ, किसलेला नारळ. सो हे इक्वल आहेत. 1 कप बीटरूटचा किस, 1 कप सुजी, रवा आणि 1 कप नारळ. हे 3च मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ह्याचे. त्याच्यानंतर तुम्ही आता हे स्वीटनर साठी 8-10 खजूर, मनुका, अंजीर आणि बाकी तुम्हाला जे काय पाहिजे ते ड्रायफ्रुट्स, तो तुमचा डॉट 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 आहे माझ्यासाठी, ते असेल नसेल काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून तूप, तूप सुद्धा खूप नाही लागत. ठीक आहे. आणि 1 वेलची पावडर किंवा सिनेमॉन पावडर, तुम्हाला जो काही टेस्ट आवडत असेल, स्मेल आवडत असेल ते. आता याच्यात महत्वाचं काय करायचं की खजूर, मनुका, अंजीर आहे ना, खजूर, मनुका, अंजीर आहेत ते एका बाउलमध्ये छोटे त्याचे खजुराचे आणि अंजीरचे तुकडे करायचे आणि त्यात एक 4-5 चमचे गरम पाणी टाकायचं, म्हणजे ते फुलले पाहिजे त्याच्यामध्ये. ओके. ते फुलले पाहिजेत गरम पाण्यामध्ये. खूप गरम पाणी नाही टाकायचं, थोडंसं गरम पाणी टाकून त्याला सॉफ्ट करायचं. आता कसं बनवायचं आहे, तो पहिल्यांदा तुम्ही एक पॅन घ्या, त्याच्यावरती रवा कोरडा भाजा. रव्याला तुम्ही तूप रव्याला नाही घालायचं, पण तो थोडासा ब्राऊन होईपर्यंत, त्याचा वास येईपर्यंत भाजा. खूप ब्राऊन नाही व्हायला पाहिजे, जस्ट कलर बदलला पाहिजे. बाजूला ठेवून द्या रवा भाजलेला. आता अंजीर, किसमिस हे सगळं 20 मिनिटं कोमट पाण्यामध्ये भिजवायचे. थोडं कोमट पाणी, खूप पाणी नाही घालायचं. आणि मग त्याच्यानंतर पाण्यात भिजवलंय थोडंसं, त्याची पेस्ट बनवून ठेवायची. चटणी कशी बनवतो ना, ती चटणी होईल ह्याची. खजूर, अंजीर आणि किसमिस 20 मिनिटं पाण्यात भिजवून त्याची चटणी बनवून ठेवायची. नंतर तुम्ही बीटरूट, नारळ किसून घ्या, व्हॉट एव्हर वे तुमच्याकडे किती बनवायचे त्याच्यावरती. आता एका पॅनमध्ये, ज्या पॅनमध्ये तुम्ही रवा भाजला त्याच पॅनमध्ये तूप घालून पहिला त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स तुम्ही रोस्ट करून घ्या जे घालायचे, आणि मग बीटरूट घाला. तर ते तूप आहे ना, ते बीटरूट शिजवण्यासाठी वापरायचे, रव्यासाठी नाही. मग बीटरूट झाकण देऊन शिजवलं की त्याचा रंग बदलायला लागतो, तो लाल जो आहे तो थोडासा कमी होतो. त्याच्यानंतर त्यात नारळ घाला. नारळ आणि बीटरूट दोन्ही शिजलं पाहिजे. जसं तुम्ही गणपतीच्या वेळी मोदकाचं सारण बनवता ना, त्या टाईपचं होईल ते, फक्त त्यात गूळ नाही घालणार आहे तुम्ही, ते शिजवून घेणार आहे. आणि मग ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जी पेस्ट बनवली ना खजूर, अंजीर, किसमिसची, ती घालून शिजवायचं. सो एक्झॅक्टली तुम्ही मोदकाच्या सारणासारखंच वाटतं ते केल्यावरती. त्याच्यात मग आता तो रवा घाला लास्टला. तर तो रवा घालून बंद करून गार झाले की लाडू बंद. तर याच्यात कुठेही साखरेचा, गुळाचा कुठलाही प्रकार लागत नाही. आणि बीटरूट स्वतः खूप स्वीट आहे, आणि डायबेटीस असला तरी हे खाता येत. कारण तुम्ही अख्खं बीट, ते डॉक्टर म्हणतात बीटरूट खाऊ नका वगैरे, पण तेवढं बीट नाहीच आहे, तुम्ही थोडंच बीट खाणार आहात टोटल मध्ये. ठीक आहे. तो बीटाच्या ऐवजी तुम्ही गाजर, लाल भोपळा, दुधी असं घालून पण सेम वे हेच करू शकता, तुम्हाला पाहिजे तसं. वाव, मला खूप पाणीजींची आठवण येते. ते फार छान करायचे हे बीटरूटचे लाडू. ओके. आता लास्ट, तिसरं आहे की ज्यांना ज्यांना संध्याकाळी काय करावं डाऊट, कन्फ्युजन होतं, किंवा खूप एकादशीचा उपवास केल्यावर नेक्स्ट डे काय खूप भूक लागते सकाळी, किंवा काय करावं कळत नाही, असं खूप वेळा होतं. कारण आपलं आता संध्याकाळच्या जेवणाची इच्छाच कमी व्हायला लागली ना, की आता भाकरी एवढी करावी का, त्याच्याबरोबर भाजी पाहिजे का, हे पाहिजे का, असं काय काय व्हायला लागतं. तर याच्यासाठी एक छान मिलेट खिचडी विथ राईस, ह्याच्यामध्ये भात नाहीये. ओके, भात नाहीये. मी कुठल्याही याच्यात तुम्हाला हे नाही दिलेलं, तांदूळ आणि गहू हे बाजूला ठेवलेले. आता ज्वारी असेल, ज्वारी सुद्धा तुम्ही थोडीशी मिक्सरवर काढून घ्या. ज्वारीचा रवा किंवा बाजरीचा रवा किंवा कोडो मिलेट, क्विनोआ, हे जे काही तुम्हाला मिलेट म्हणून मिळेल कुठलेही, म्हणजे काय स्मॉल मिलेट, बिग मिलेट कोणी पण चालेल, किंवा तुमची भगर ती सुद्धा चालेल.
जी उपवासाला खाता ना भगर, ती सुद्धा चालेल. तो पण एक मिलेट असतो. तर काय करायचं, तर पहिलं ते जे काही मिलेट तुम्हाला वापरायचंय, जे काही मिलेट तुम्हाला वापरायचंय ते, आणि पूर्ण जे स्प्राउट करतो ना मूग, ग्रीन मूग, हिरवे मूग, पण त्याची डाळ मिळते, म्हणजे ती पिवळी डाळ नाही, ते अर्धे किंवा काय म्हणता तुम्ही, त्याचं जे वेष्टन आहे सकट. ते काढलं नाहीये, सालासकट, साल सकट. करेक्ट. छिलका हा, मूग. सालासकट, करेक्ट. सालासकट असलेले मूग हे दोन्ही घ्यायचे आणि ते भिजवून ठेवायचे. मिलेट आणि कप, मिलेटचं काय महत्वाचं आहे ना, मिलेट डायरेक्टली कधीही खाऊ नये, ते पचत नाही लवकर. तर क्विनोआ असेल, कोडो असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याला जर तुम्हाला असं खिचडीसारखं बनवायचं असेल तर 6 ते 7 तास भिजवायला पाहिजे त्याला, आणि मिनिमम 2 ते 3 तास भिजवायला पाहिजे जर तुम्हाला इमर्जन्सी असेल तर. पण ओव्हरनाईट मिलेट भिजवणं ही खूप चांगली आणि सहज, ज्याला डायजेशन आपण, म्हणजे ज्याचं इंटेस्टाईन स्लो आहे किंवा ताप येऊन गेल्यावरती काही करायचंय पण हेल्दी करायचंय, तर हे करू शकता. आणि मग 1 कप मिलेट, 1 कप हिरवे मूग, ह्या 2 कप झालेत तुमचे. 4 कप एवढ्या वेगवेगळ्या भाज्यांचं मिक्स करा. मग त्यात तुम्ही गाजर, कांदा, वाटाणे, फुलगोबी, बीन्स, जे काही तुमच्या आवडीचं असेल, एक्सेप्ट भेंडी, तुम्ही काही पण घालू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही जर ड्रमस्टिक्स पण घालू शकता, तोंडली घालू शकता, काय अजून रिच गॉड, कुठलीही भाजी घालू शकता तुम्ही. ओके, मग आता याच्याबरोबर त्याचा मसाला तो सुद्धा तुम्ही त्याच वेळी फ्रेश बनवायचा आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, काली मिरी, जिरे, धणे, जे काही तुम्ही जनरली ह्याच्यात घालता, मग मोहरी, सगळंच घेऊ शकता. तर पहिलं ते सगळं तमालपत्र, काळी मिरी सगळं ड्राय रोस्ट करायचं आणि पावडर करून ठेवायची. चिरलेला कांदा, लसूण, मिरची, जर तुम्ही कांदा, लसूण, मिरची खात असाल तर, चातुर्मास म्हणून खात नसाल तर ते अवॉइड केलं तरी चालेल. पण या सगळ्या गोष्टींची तयारी करेपर्यंत तुम्ही मिलेट भिजवले तरी चालतं. मग आता बघा काय काय झालं. 1 कप मिलेट, 1 कप मूग आणि 4 कप, सो टोटल 6 कप तुमचं झालंय. ते त्याला 8 कप पाणी घालायचं आणि ते ओपन शिजवायचं, कुकरमध्ये नाही. आणि मातीच्या भांड्यात जर तुम्ही शिजवू शकलात तर नथिंग लाईक इट, पण ॲटलिस्ट स्टीलच्या भांड्यामध्ये झाकण न ठेवणे, झाकण ठेवा, पण अगदी पूर्णपणे प्रेशर कुक न करता खूप वेळ त्याला देऊन जर तुम्ही हे करून घेतलं, आणि मग लास्टला वरनं तुम्ही फोडणी घाला, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची, आणि मग त्यात कोथिंबीर आणि नारळ. इट्स अ व्हेरी सुपर फूड, खूप टेस्टी लागतं आणि खूप इझिली तुम्हाला डायजेस्ट होईल. ज्यांना रात्री भाकरी नाही खायची आहे पण तांदूळ किंवा गहू पण नाही खायचे, त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट आहे. ओके, गुड. सो तुम्ही लिहून घेतल्या असतील. तिन्ही रेसिपीज औषधी आहेत, तिन्ही रेसिपीज हेल्दी आहेत, कधीही करू शकता आणि दुसऱ्याला सुद्धा खायला दिल्यात, कारण ह्याच्यात आपण ऑइल पण वापरलं नाही. हे लक्षात आलं का तुमचं? ही बिना ऑइलचे करायचे आपल्याला. फक्त 1 कप तूप आहे ज्याची वर्ण फोडणी घातली. आज शिजवताना सगळं मिक्स करायचं, पाणी घालायचं आणि करायचंय. तुम्ही पाण्याची फोडणी केल्यासारखं करायचंय, त्याच्यात कुठेही तेल नाही वापरलेलं, तरच तुमच्या पोटाला तो सरळ करणं. ओके, तो मिलेट भिजत ठेवा. सर्व भाज्या, मसाला सगळं घाला, शिजू द्या. 7-10 मिनिटांनी भाज्यामध्ये मिलेट घाला, पहिल्या भाज्या घाला, मऊ खिचडीपर्यंत ढवळत राहा. तर करायच्या आधी फक्त तुपाची फोडणी घाला, त्याला तुम्ही नारळ, कोथिंबीर काय वाटेल ते डेकोरेशन करू शकता. तर याच्यात काय मग होतं ना, कोडो की म्हणजे बिना काय? ऑइल. कोडो हा एक, आता मला मराठीत कोडो मिलेट, गोल गोल तुमच्या ज्वारी बाजरी असते ना, ते बिग मिलेट म्हणतात. स्मॉल मिलेट्समध्ये खूप 7-8 प्रकार येतात. तर तुम्ही तुमचं ज्या आसपास तुमचं शॉपिंग मॉल काय असेल ना, जिथे तुम्ही वाण्याकडनं घेता, तर तिथे त्याला छोटे मिलेट म्हणा. मी तुम्हाला मराठीतली नावं ऑनलाईन वरून ग्रुपवर पाठवीन. मला तेलुगूतली माहिती आहेत किंवा इंग्लिशमधली माहिती आहेत, कारण मी लहान असताना हे आम्ही तिथं कधीच पाहिलं नाही. पण 2023 मोदीजींनी, आणि इंटरनॅशनल मिलेट इयर होतं, त्यामुळे तेव्हा हे खूप पब्लिश झालं होतं सगळं. ओके, पण या तिन्ही गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या, कुठेही तेल नाही आणि तुमच्या इंटेस्टाईनला खूप सहज
क्लीन करण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे या उपासाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उपास सोडता तेव्हा खाण्यासाठी हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि ज्यांना मग गोड खायला वाटतं त्यांनी ते खावं. ठीक. मग ते बार्ली वगैरे असू शकतं का? नाही नाही नाही, बार्ली नाही. बार्ली मला माहिती आहे. बार्ली हे बॉडी कमी करण्यासाठी आहे. मी तुम्हाला पिक्चर्स टाकते, माझ्याकडे आहेत घरामध्ये. मी आत्ता आणून दाखवते तुम्हाला. प्रेयर करा तुम्ही, पण तुम्हाला असं दिसणार नाही मी पाकिट दाखवलं तर. ओके. पण पाव केजी मी तुम्हाला फोटो दाखवते आणि त्याचं नाव लिहिते, मग तुम्हालाच कळेल. कारण तुम्हाला माहीत असतील ते, पण त्याची नावं मला माहीत नाहीये. आणि तुम्हाला जे माहिती आहेत ती, तुम्हाला कुठल्या मिलेट्सची नावं माहिती आहेत तुम्ही सांगितलं. जसं वरीचे तांदूळ सोयाबीन नसेल. सोयाबीन नाही 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 नाही. नाही. होय. ठीक आहे, मी तुम्हाला फोटो टाकते, तुम्हाला कळेल. ठीक आहे. ओके. मी याच्यातच PDF मध्येच फोटो टाकते, तुम्हाला शेअर करायचे आधी पॉसिबली, नाहीतर ग्रुपवर टाक. ठीक आहे. गुड. सो मग प्रेयर करूया पहिली. ओ